महिलांसाठी सुवर्णसंधी। LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। जय शिवाजी। जय भवानी। कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं हक्क आमचा घेतल्याशिवाय राहणार नाही, हक्क आमचा घेतल्याशिवाय राहणार। कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। जय शिवाजी। जय भवानी। पूर्ण अधिकार मिळाल्याशिवाय आमचा पाठिंबा आपण काढून घेऊ नका, अशी आम्ही सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या। सर्वांना ज्ञात आहे की शिवनेरी ही कुसूरच्या हद्दीमध्ये आहे आणि कुसूरच्या हद्दीमध्ये असताना त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांना इतका ताण आहे की त्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही। त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जी शेती आहे, पुनर्वसित गाव आहे आणि त्यांना पुनर्वसनाच्या कुठलाही फॅसिलिटी मिळाल्या नाही। आणि आज त्यांच्यावर गेली 20-25 वर्ष मी तर स्वतः ह्या विभागाचं नेतृत्व करते आहे। तुम्ही सांगा की त्यांच्यावर इतका अन्याय का? माझं म्हणणंच असं आहे की जी शिवनेरी त्या हद्दीत येते आहे आणि त्या हद्दीमध्ये असणाऱ्या त्या शेतकऱ्यांच्या शेताला, तिथे असणारे जी शेती त्यांची आहे त्या शेतीचं अन्नसुद्धा ते खाऊ शकत नाही, कारण त्या शेतीमध्ये पिकणारं अन्न, तिथे पिकवलं गेलेलं अन्न, जे काही शेती करतायत ती शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होते। त्या ठिकाणी सांबर आहेत, त्या ठिकाणी वाघ आहेत, म्हणजे आपण म्हणतो बिबट्या आहेत, त्या ठिकाणी माकडं आहेत आणि ह्या सगळ्यांच्यामुळे त्या लोकांना जेवायला अन्न मिळत नाही। आणि मग अशा लोकांना आपण जर न्याय देत नसू तर मग ह्या राज्य सरकारचा उपयोग काय? माझं म्हणणं असं आहे, सरकार माझं आहे, परंतु सरकार जरी माझं असलं तरी सरकारने त्यांना न्याय द्यावा, त्यांना परिपूर्ण ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळाव्यात। आज तुम्ही सांगा की त्या शिवनेरीवर ते त्या ठिकाणी पोट भरण्यासाठी त्या बायका बापड्या तिथे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी असणारं दूध, त्या ठिकाणी असणारं सरबत आणि सगळ्या काही गोष्टी त्या विकून त्या पोट भरतायत। आणि जर त्यांना जर याच्यापासून वंचित ठेवलं गेलं असेल, त्यांना जर न्याय मिळणार असेल तर मग अशा सरकारचा उपयोग काय? त्यांनी पहिला त्यांचा उपयोग, त्यांना सुविधा द्याव्यात, त्यांना असणाऱ्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत। हा त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क त्यांना मिळालाच पाहिजे। वन विभाग त्यांना त्रास देतं, पुरातन खातं त्यांना त्रास देतं, हे खपवून घेतलं जाणार नाही, कारण त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे। आणि जर त्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आक्रोश करू, कारण हा आक्रोश सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहे। न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि तो न्याय आम्ही त्यांना दिला पाहिजे, ही माझी भूमिका आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। गप्प बसणार नाही, आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही माझी या ठिकाणी या राज्य सरकारला कडकडून विनंती आहे। आणि विनंती म्हणण्यापेक्षा ज्या दिवशी तर तुम्ही न्याय देणार नसाल तर आमचा आक्रोश तुम्ही पाहाल की शिवछत्रपतीच्या भूमीमध्ये, जिथे शिवछत्रपती जन्माला आले त्या छत्रपतीच्या भूमीमध्ये जर अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही। इथे जन्माला आलेले आहेत आणि त्यांना जर न्याय मिळणार नसेल तर निश्चितपणाने आम्ही आक्रोश केल्याशिवाय राहणार नाही। आणि जर तो करणार नसेल
तर आम्ही गप्प बसणार नाही. अरे कोण म्हणता देणार नाही? अरे कोण म्हणता देणार नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय. आशाताई उठ के आगे बढ़ो, आशाताई उठ के आगे बढ़ो. वन खात्याचा नेमका विरोध काय आहे आणि काय आहे? वन खात्याचा विरोध म्हणण्यापेक्षा जानेवारी 2025 मध्ये आपल्याला एक शासनाचा JR आला होता पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून. तर त्यामध्ये असं आपल्याला सांगण्यात आलं होतं किंवा जे आपले महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले आहे तर त्या गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण 1 फेब्रुवारीपासून तर 31 मे पर्यंत कालबद्धप्रमाणे निष्कासित करण्यात यावे. त्या JRच्या अनुषंगाने आपण जे किल्ल्यावर जे आपलं काही अतिक्रमण होतं ते आपण हटवलेलं आहे. मग आता ह्या लोकांचा आक्रोश पाहता उद्या माननीय उपवन संरक्षक श्री प्रशांत खाडे साहेब आहेत त्यांच्यासोबत फोनवरून चर्चा केलेली आहे. आज पण ते मगाशी कलेक्टर साहेबांसोबत त्यांची पण मीटिंग झालेली आहे. हा विषय मी कलेक्टर साहेब आणि उपवन संरक्षक साहेब आहेत त्यांच्यासमोर मांडलेला आहे. त्यांच्याकडून उद्या CCF साहेबांकडे यांचं एक शिष्टमंडळ आणि कोण आहे CCF मान्य श्री आशिष ठाकरे साहेब CCF आहेत. तर त्यांच्या समोर आमची एक 12 वाजता मीटिंग होईल आणि त्यामधून जो मार्ग निघेल त्यापासून आपण पुढे कारवाई करू. आपण त्यांनी आजपर्यंत एवढी वर्ष चालवलं आणि आज यांना विरोध का? कारण यांचं पोट भरत नसेल, या माझ्या कुसूरकरांचं पोट भरत नसेल, मग यांनी त्याचा विचार करायला नको का? आज असताना का आठवलं की आपल्याला हे करू द्यायचं नाही? तू सांग भैया की एवढी वर्ष तिथे काय देतात होते? फक्त लिंबू सरबत, पाणी, लोकांना येणाऱ्या गरजू लोकांना जे काही पाहिजे ते व्यवस्था. आणि मग यांच्या विरोधात हे जाणार असतील तर यांना माफी नाही. पुरातन व खातं सुद्धा यांच्या विरोधात आहे आणि मग हे आम्ही का सहन करायचं? सिंहगडावर देखील अशाच पद्धतीने स्टॉल आहेत. जिल्हा एकच आहे, कलेक्टर एकच आहे, वन विभाग देखील एकच आहे. तिथं चालतं, मग शिवनेरीवर विरोध का? म्हणूनच मी तुम्हाला सांगते की जर हे त्यांना इथे न्याय देणार नसतील तर आम्ही यांना माफी करणार नाही, मान्य नाही. कारण या ठिकाणी सुद्धा पोट भरण्याचं त्यांचं पोट भरण्याचं आपली जबाबदारी आहे. हो का आपण त्यांना पोट भरू देऊ शकत नाही? आपल्या राज्यात, आपल्या महाराष्ट्रात त्यांनी पोट भरू नये, मग त्यांनी जायचं कुठे? नाही करू देणार नाही, अजिबात करू देणार नाही. कारण ते इथली लेकरं आहेत आणि त्यांनी इथे का पोट भरू नये? सगळीकडून लोक इथे येऊन पोट भरतात, मग माझ्या लेकरांना पोट भरायचा अधिकार नाही का? नाही, हे त्यांनी आधी सांगावं. कुसूर जन्मभूमी, शिवजन्मभूमी या ठिकाणी आम्ही आमच्या हक्कासाठी या ठिकाणी उपोषणासाठी बसलो होतो. या ठिकाणी अनेकांना त्यांना त्या न्याय देण्यासाठी आशाताई नेहमीच अग्रेसरी असतात आणि आज खरोखर आम्हाला एक आधार वाटला की आशाताई या ठिकाणी आल्यात, आमच्या या उपोषणाला पाठिंबा दिला आणि शेवटपर्यंत येणार अशी ग्वाही त्यांनी दिली या ठिकाणी. तरी मी पुन्हा एकदा आमच्या कुसूरगाव शिवजन्मभूमीच्या वतीने मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ताई, आम्ही देखील तुम्हाला शब्द देतो, आम्ही देखील तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी आपण जोपर्यंत आमच्या बरोबर या जुन्नर तालुक्याबरोबर आहे, आपण आमच्या बरोबर आहे, तोपर्यंत आम्ही आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही देखील तुमच्या बरोबर राहू अशी आपल्या सर्वांसमोर आम्ही छत्रपतींच्या या पुतळ्यासमोर आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आपल्याकडूनच आम्हाला एक अपेक्षा आहे आणि ती मिळेल अशी मी मनापासून खात्री बाळगतो आणि पुन्हा एकदा ताईंना मी धन्यवाद देतो. जय शिवाजी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक
म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.